ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे दादर पश्चिम रेल्वे स्थानकावर आज सकाळी सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी पालिकेकडून स्थानकांवर जी सध्या सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी पाहणी करतायत आणि याच वेळेला त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। स्थानकांवर काउंटर सुरू करण्यात आलेले आहे। मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी सर आले, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, कशा पद्धतीने सुविधा देण्यात आलेली आहे आणि आता तुम्ही आज व्हिजिट करतायत, काम व्यवस्थित वाटतं? निश्चितपणे व्यवस्थित काम आहे। सकाळी 7 वर प्रत्येक स्टेशनवर 2 ते 5 काउंटर आम्ही स्थापित केलेले आहेत आणि आज सकाळीपासून इथे साधारणतः 75 लोकांचं आपण स्कॅनिंग केलेलं आहे आणि जास्तीत जास्त 3 सेकंदामध्ये आपल्याकडे जर असेल तर आपण प्रत्यक्ष देखील पाहिलेलं आहे। 3 सेकंदामध्ये स्कॅन होतं आणि व्यक्तीचं नाव, ओळखपत्र आपण कम्पेअर करतो आणि असेल तर लगेच शिक्का मारून आपण देतो। आमची टीम 7 पासून इथे कार्यरत आहे, रात्री 11 पर्यंत देखील कार्यरत राहील आणि ही प्रक्रिया रोज राहील। मग 15 तारखेला प्रवाशांना कुठलीही अडचण येऊ नये असं सर, ज्या पद्धतीचं आता काम सुरू आहे, तुम्ही कामापासून समाधानी आहात का? काही अडचणी या लोकांना येतील? अडचणी काहीतरी असतील, सुरुवात आहे, परंतु सुरुवात चांगली झालेली असं म्हणता येईल आणि अडचणी आल्या तर त्याच्यावर सुद्धा मात करता येईल आणि त्यासाठीच आमचे अधिकारी सगळ्या ठिकाणी व्हिजिट करतायत आणि काही अडचणी आल्या तर स्थानिकरित्याच त्याचं सोडवणूक करण्याचा आमचा प्रयत्न राहील। नवीन आपण म्हणूया सुविधा म्हणा किंवा एक नवीन जबाबदारी मुंबई महानगरपालिकेवर आहे, किती मोठ्या प्रमाणावर ही जबाबदारी पूर्ण केली जाणार आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे साधारण आपण 15 तारखेपासून आपल्याला दिसायला लागतील, तर तुम्हाला वाटतं की आपली व्यवस्था फुलप्रूफ आहे, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांना आपण सुविधा देऊ शकू? निश्चितपणे देऊ शकू। 53 स्टेशनवर आपण जवळपास 358 टीम आपण तैनात केलेल्या आहेत आणि गरज पडली तर टीममध्ये संख्यासुद्धा वाढवता येईल आणि कोणताही जो 2 डोस घेतलेला आहे आणि 14 दिवस झालेले आहेत असा कोणताही व्यक्ती इथे आल्यानंतर जेन्युइन सर्टिफिकेट असेल तर त्याला कुठे अडचण जाणार नाही आणि लवकरात लवकर आज आपण दादरसारख्या गर्दीच्या ठिकाणी आपण आहोत, पण या काउंटरवर तशी काही गर्दी दिसत नाही आपल्याला। 11 वाजताची वेळ जरी असली तरी तर निश्चितपणे काही अडचणी आल्या त्याच्यावर मात करता येईल आणि सुधारणा करण्यासाठी नेहमीच व्हावं असतो आणि सुधारणा करण्याची महानगरपालिकेची तयारी आहे। सर, मुंबईकरांना 2-3 प्रश्न आहे की महिन्याचाच पास का मिळणार आहे? 3 महिन्याचा पास जनरली जो मिळत होता तो मिळणार आहे किंवा नाही? आणि दुसरा प्रश्न आहे की 14 दिवसांची अट का घालण्यात आली? सुरुवातीला आपण महिन्याचाच पास देतो कारण तिसरी लाटसुद्धा येण्याची शक्यता आहे। लोकांचे पैसेसुद्धा वाया जाऊ नयेत, त्यांना जर लोकल सेवा भविष्यामध्ये बंद पडली आणि दरवर्षी दर महिन्याला आपण त्याचा आढावा घेणार आहोत आणि ती सुविधा पुढे चालू ठेवणार आहोत। पण एकदा आपण व्हेरिफिकेशन केलं तर त्याला काही अडचण येणार नाही दुसऱ्या महिन्याचा पास मिळण्यासाठी। हा एक भाग आणि दुसरा भाग दैनंदिन तिकीट आपण देत नाहीत कारण गर्दीसुद्धा जास्त होऊ नये। ऑफिसमध्ये जाणारे लोक आहेत, काही आस्थापना जाणारे लोक आहेत, त्यांना कुठली अडचण होऊ नये तसं आपण प्रयत्न करत आहोत। सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकांचं मोठ्या प्रमाणावर ओघ वाढलेला आहे तो लसीकरणासाठी, पण दुसरीकडे आज दिसून येतं अनेक केंद्रांवर लस उपलब्ध नाही आहे, त्याचा किती मोठा फटका बसणार आहे या मोहिमेला? सध्या आपण जवळपास 75 लाख डोस आपण दिलेले आहेत मुंबईकर नागरिकांना, त्यापैकी 58 लाख पहिला डोस आणि साधारणतः 20 लाख हा दुसरा डोस दिलेला आहे आणि यामुळे आता जसजसं आपल्याला केंद्र शासनाकडून लस साठा उपलब्ध होतो त्यानुसार आपण लसीकरण प्रक्रिया आपण गतिमान करतो। आजही आपली कपॅसिटी 1 लाखापेक्षा जास्त लोकांना लस करण्याची आपली तयारी आहे, परंतु लससाठा हा मर्यादित मिळत असल्यामुळे आमची कधी आम्हाला ती कॅम्पेन आम्हाला बंद करावं लागतं, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मिळतं त्यावेळेस आम्ही पूर्ण जोमाने आम्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात करतो। आज किती ठिकाणी बंद आहे आणि उद्यापासून सुरू होऊ शकेल? आज ज्या ठिकाणी कोवॅक्सिन देण्याचं आहे ते सगळ्या ठिकाणी सुरू राहतील आणि बाकी कोविशिल्ड जी लस आहे ती आपल्या ठिकाणं बंद राहतील, काही तुरळक ठिकाणं वगळता। धन्यवाद सर। आपण पाहतोय की लसीकरण जे आहे ते सुरू करण्याच्या संदर्भात थोडी अडचण येते आहे, परंतु येत्या 2 दिवसामध्ये लसीकरण पुन्हा व्यवस्थित सुरू होईल आणि जी मोहीम महानगरपालिकेच्या वतीनं सुरू झालेली आहे ती अगदी सुरळीतपणे सुरू आहे। काही अडचणी येतील परंतु त्या अडचणी लवकरच सोडवल्या जातील अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे। जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा प्रणालिका।